रामकृष्ण हरी मंडळींनो, अध्यात्माच्या वाटेवर चालताना सर्वात मोठा अडथळा कोणता असतो तर तो म्हणजे मोह आणि आसक्ती. संत तुकाराम महाराज एका अभंगात अत्यंत कठोर शब्दात सांगतात की जर कुटुंब तुमच्या परमार्थामध्ये अडथळा ठरत असेल तर त्यांच्याशी असलेले संबंध तोडणेच हिताचे आहे. प्रल्हादाने बापाचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला आणि भरताने आईचा त्याग केला. का? कारण ते देवाच्या वाटेत आडवे येत होते. इथे व्यक्तीला सोडायचे नाही तर त्या व्यक्तीबद्दलच्या मोहाला सोडायचे आहे. पण याचा अर्थ जो आहे या ठिकाणी याचा अर्थ घर सोडून पळणे असा आहे का? तर चला या अभंगाचा पूर्ण अर्थ, गूढार्थ जो आहे आपण समजून घेऊया. तुकाराम महाराज म्हणतात, हो का पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंधू. मग तो पुत्र असो, पत्नी असो वा भाऊ असो, जर ते तुम्हाला देवापासून किंवा सत्यापासून दूर नेत असतील तर त्यांच्याशी असलेले ममत्वाचे संबंध जे आहे ते तोडून टाकावेत. इथे तुकोबांना व्यक्तींचा द्वेष करायचा नाहीये तर त्या व्यक्तींबद्दल असलेल्या आसक्तीचा द्वेष करायचा आहे. हे माझे आहेत ही भावनाच माणसाला बंधनात टाकते. ते पुढे म्हणतात, कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे. संसार हा कसा आहे? अहो संसार हा खट्याळ आहे. अहो खट्याळ म्हणजे काय? खट्याळ म्हणजे जो वरून गोड वाटतो पण आतून फसवतो. एकदा का कळले की हा जो प्रपंच आहे आपल्याला विठ्ठलापासून दूर नेतोय तर मग त्या दोषात स्वतःला गुंतवून घेऊ नका. चिखलात राहूनही कमळासारखे अलिप्त राहा. एकदा का हे लक्षात आलं की हा संसार खट्याळ आहे, काय म्हणतोय, हा जर संसार खट्याळ आहे, फसवणारा आहे, त्रासदायक आहे, तर मग त्याला शिवू नये आणि त्याच्या दोषांनी स्वतःला माखून घेऊ नये. संसाराला खट्याळ म्हटले आहे कारण तो वरून गोड दिसतो पण आतून माणसाला अधोगतीकडे नेतो. फोडावे मडके मेले लेखी घाय एके. फोडावे मडके, ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाच्या नावाने मडके फोडून त्याचे सुतूक संपवले जाते, त्याचप्रमाणे या संसारी नात्यांना मनातून मृत मानून त्यांचा संबंध एका घावात तोडून टाकावा. हे उदाहरण खूप कठोर आहे, पण वैराग्य येण्यासाठी इतकाच कठोर निश्चय लागतो. जर तुमच्याकडे वैराग्य नसेल, तेवढा कठोर निश्चय नसेल, मग त्या भगवंताची प्राप्ती कशी होईल? मोक्षाची प्राप्ती कशी होईल? तुकोबाराय पुढे म्हणतात, तुका म्हणे त्यागे विन चुकीजे ना भोगे. तुका म्हणे त्यागे, माणसाला वाटते की मी संसार उपभोगून मग परमार्थ करेल, पण महाराज म्हणतात विन चुकीजे ना भोगे. उपभोग घेतल्याने काय होतं तर उपभोग घेतल्याने माणसाची वासना जी आहे ती वाढत जाते, संपत नाही. जसे अग्नीत तूप टाकल्यानंतर जेव्हा आपण अग्नीमध्ये तूप टाकतो त्यावेळेस ती अग्नी जी आहे ती कमी होत नाही, विझत नाही, तर काय होते तर अग्नी जी आहे ती वाढत जाते. सुटका फक्त त्यागातच आहे आणि सुटका जी आहे त्यागानेच होते. आणि जोपर्यंत मनातून हे माझे आहे ही भावना जात नाही तोपर्यंत या जगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये मुक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही मनातून त्याग करत नाही तोपर्यंत तुमचे भोग, संसारातली जे फेरे आहेत ते संपणार नाही. केवळ भोगाने भोग सुटत नाहीत तर त्यासाठी त्यागाची बुद्धी लागते. खूप छान म्हणतात महाराज या ठिकाणी. तुका म्हणे त्यागे विन चुकीजे ना भोगे. आपण काय करतो? लहान असतो, आई वडील सांभाळतात, आपण थोडे मोठे होतो, शाळेत जातो, शिक्षण घेतो, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागतो, नोकरी लागल्यानंतर लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलाबाळांमध्ये, आणि आता हळूहळू आपल्याला थोडासा परमार्थ करायची इच्छा होते, पण आपण काय म्हणतो, नाही मुलांचं लग्न होऊ द्या.
हे भोग काय करतो आपण, हा संसार काय करतोय, उपभोगून घेतो. आणि आपण शेवटी काय म्हणतो, ज्यावेळी मुखामध्ये दात नसतात, ज्यावेळी आपली बोबडी वळते, म्हणजे बोलताना नीट येत नाही, शब्द स्पष्ट नसतात, पुसट शब्द येतात, ज्यावेळेस पुसट दिसतं, भगवंताची मूर्तीसुद्धा आपल्याला नीट डोळ्याने दिसत नाही, त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार येतो की आता चला भगवंताची प्रार्थना करूया, भगवंताची पूजा अर्चा करूया किंवा परमार्थ करूया. पण असं शक्य आहे का हो? नाही. हा जो विचार आहे, आधी परमार्थ, आधी संसार करूया आणि नंतर परमार्थ करूया, हा जो विचार आहे हा चुकीचा विचार आहे. त्यामुळेच तुकाराम महाराज तसे म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याला मोक्षाची प्राप्ती पाहिजे असेल, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे असेल, तर आपल्याला भगवंताची, या परमार्थाची आपल्याला गरज आहे. तर हा जो अभंग आहे आपल्याला खूप छान शिकून जातो, आपल्या आजच्या ज्या जीवनामध्ये आहे. खूप उपयोगी असा अभंग आहे. अनेकदा आपण अशा लोकांच्या दबावाखाली येतो जे आपल्याला चुकीच्या मार्गावरून येतात, मग ते मित्र असोत वा नातेवाईक. तिथे नाही म्हणण्याची ताकद म्हणजे हा अभंग आहे. काय? तिथे नाही म्हणण्याची ताकद म्हणजे हा अभंग आहे. आपल्याला बऱ्याचदा असं होतं, आता जे बाहेर गावी राहतात मुलं किंवा गावामध्ये राहून सुद्धा ज्या मुलांसोबत राहतात, संगत खूप महत्त्वाची बरं का. या संसारामध्ये संगत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर संगत चांगल्याची धरली तर तुम्ही चांगलं व्हाल, जर तुम्ही वाईटाची संगत धरली तर तुम्ही वाईट व्हाल. एक सोपं उदाहरण आहे, जर तुम्ही चिखलामध्ये जर खेळत असाल तर तुम्हाला चिखल लागणार, बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही रंगासोबत खेळत असता त्यावेळेस तुम्हाला रंग लागतो. ज्या वेळेस तुम्ही चांगल्यासोबत जाता त्यावेळेस चांगले गुण लागतात, ज्यावेळेस तुम्ही वाईटासोबत जाता त्यावेळेस वाईट गुण लागतात. एखादा व्यसनाधीन मुलगा आहे त्याच्यासोबत तुम्ही राहताय, व्यसनाधीन मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहताय, एखादं व्यसन करतायत, तंबाखू बिडी. पण एक वेळ अशी येते की त्यांना पाहून सुद्धा तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपण सुद्धा हे जे व्यसन आहे हे कसं करायचं ते एकदा बघूयात, आणि आपण ते व्यसनाधीन होऊन जाऊ शकतो. कधी कधी आपण त्या व्यसनामध्ये इतके गुंतून जातो की आपण बाकी सगळं विसरून जातो. याच्या उलट जर आपण चांगल्या मुलांची साथ धरली, चांगल्या लोकांची साथ धरली, ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांचं वाचन चांगलं आहे, ज्यांचं वागणं चांगलं आहे, आचरण चांगलं आहे, त्यांच्यासोबत जर तुम्ही राहिलात. एखादा मुलगा आहे रोज 4 वाजेला उठतो, काकडा आरतीला जातो, ज्ञानेश्वरी वाचतो, तुकोबारायांची गाथा वाचतो, अशा मुलासोबत जर तुम्ही असाल आणि त्याच्यासोबत राहिल्यानंतर तुम्ही बघा, त्याच्यासारखी सवय तुम्हाला लागायला वेळ लागणार नाही. तो 4 पानं ज्ञानेश्वरीचे वाचतोय ना, तुम्ही 1 पान, निदान 1 तरी ओवी तुम्ही वाचाल. तुकोबारायांचा गाथा जो आहे तो तुम्ही 1 अभंग तरी, त्यावरती अभंग जरी आहे, 1 तरी अभंग तुम्ही वाचाल, एका तरी अभंगाच्या वरतून तुम्ही बोट फिरवाल. हा संगतीचा फरक आहे. त्यामुळे संगत खूप महत्त्वाची आहे आपल्याला. तुकोबाराय आपल्याला अभंगामधून काय सांगतात? तुकोबाराय आपल्याला सांगतात, घर सोडून जंगलात जायला सांगत नाही, तर मनाने अलिप्त व्हायला सांगतात. कमळाचे पान जसे पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसे संसारात राहूनही मोहात अडकू नका. तुकोबाराय असं म्हणत नाही त्या संसार सोडा, जंगलात जा, साधू बना, नाही, तसं म्हणतच नाही. तुकोबाराय काय म्हणतात, जरी तुम्ही या संसारामध्ये असाल, या संसारामध्ये राहत असाल, पण या संसारातील मोहामध्ये, या संसारातील मायेमध्ये तुम्ही अडकू नका. जसं कमळाचं फूल आहे, त्या कमळाच्या फुलाला जी पानं असतात, त्या पानावरती जर बघितलं तुम्ही तर ते ओलं होत नाही. जसं आळवाचं पान सुद्धा आपण बघतो, तर तशाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी या संसारामध्ये राहायचंय, या मोहामध्ये अडकायचं नाही, तर यापासून अलिप्त राहायचंय. मन कसं अलिप्त ठेवायचं याबद्दल.
त्यापुढे या अभंगामध्ये ते सांगतायत की आपली जी कर्तव्य आहेत ती आपल्याला पार पाडायची, पण त्या नात्यांमध्ये स्वतःला हरवून बसू नका, असं तुकोबाराय म्हणतात. अडकून बसू नका की ज्यामुळे तुम्ही ईश्वराची किंवा स्वतःच्या ध्येयाची विस्मृती कराल. तुकोबाराय म्हणतात की एवढं सुद्धा एखाद्या नात्यामध्ये, या संसारामध्ये एवढं अडकून जाऊ नका की ज्यामुळे तुम्ही ईश्वराला, या भगवंताला, या पांडुरंगाला विसरून जाल, या पंढरीच्या विठोबारायांना विसरून जाल. तुकोबाराय म्हणतात तुम्ही या संसारात राहा, पण मनाने अलिप्त राहा, या मोहामध्ये अडकू नका. तर अशा प्रकारे हा जो अभंग आहे संत तुकोबारायांचा आपल्याला खरंच खूप काही शिकवून जातो बरं का.